Namaskar. In the previous lecture, we solved some examples in 4.1 or 4.2. Now we solve the remaining examples in 4.2 as well as the solvable example on the page number. एकच मिनिट पेज नंबर बघा 92, 91 and 90. ओके. आता आपण इनपुट टॅक्स दिला, आउटपुट टॅक्स दिला. जीएसटी पेबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स करायचं. जीएसटी पेबल आपल्याला काढता यायला लागलेला आहे. जर आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू दिली असतील तरी आपण इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्सची गणित पाहिली. पण आता जर आपल्याला आपण 4.1 मध्ये अभ्यासलं बघा, इफ यू हॅव टू फाइंड टॅक्सेबल व्हॅल्यू, जेव्हा यू हॅव टू फाइंड टॅक्सेबल व्हॅल्यू, देन यू मस्ट राईट द फर्स्ट लाईन, टॅक्सेबल व्हॅल्यू मस्ट बी ₹x. म्हणजे लेट टॅक्सेबल व्हॅल्यू बी x. म्हणजे जर तुम्हाला टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली नसेल, इफ यू हॅव गिवन टोटल व्हॅल्यू, टोटल अमाऊंट, you have given total amount, that means taxable value plus GST you have given, then you have to write first line taxable value bx, that means you have given total amount, so GST, then you have to find GST, after that you can find remaining things. okay. तर आपण त्या प्रकारची गणित झालेली आहेत आपली 4.1 मध्ये. अगदी तशीच गणित आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, मेसर्स जय केमिकल परचेस, मी थोडीशी आकृती काढतो फक्त. जय केमिकल्स परचेस म्हणजे इकडून घेतलं त्याने कोण तरी आणि आता तो विकणार आहे, म्हणजे तो टॅक्स घेणार आहे. लिक्विड सोप फॉर ₹8,000 विथ जीएसटी म्हटले बघा, सोल्ड इन द कंझ्युमर. कंझ्युमर कडून आता टॅक्स घेणार आहे, टॅक्स दिलाय त्याने, पण याने टॅक्स नाही दिला आपल्याला, यांनी आपल्याला डायरेक्ट विथ जीएसटी दिले. मग आता बघा, यू हॅव टू गिव्हन टोटल अमाऊंट. जेव्हा विथ जीएसटी येतं दॅट इज कॉल्ड टोटल अमाऊंट ₹8,000. जीएसटी पर्सेंट इज गिव्हन, किंवा रेट ऑफ जीएसटी इज गिव्हन 18%. ओके. फाइंड द अमाऊंट ऑफ सीजीएसटी जीएसटी पेड बाय जे केमिकल्स. यू हॅव टू फाइंड द रेट अमाऊंट ऑफ सीजीएसटी जीएसटी पेबल बाय जे केमिकल्स. ओके. दोघांचाच व्यवहार आहे फक्त. याने इकडनं घेतलं, इकडून घेतला, इकडे दिलाय. मागे आपण ऍट द टाइम ऑफ परचेसिंग म्हणून, ऍट द टाइम ऑफ परचेस म्हणजे हा कोणता येईल असं नाही जायचं. ऍट द टाइम ऑफ परचेस म्हणजे हक्क घेतलाय त्याने, म्हणजे इनपुट टॅक्स आहे. दिलाय त्याने. परचेस करताना तो टॅक्स देणार आहे, इनपुट टॅक्स. मग आता त्यासाठी आपण टॅक्सेबल व्हॅल्यू लागते, दिलं नाहीये. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू बी x. टॅक्सेबल व्हॅल्यू x काढल्याबरोबर आपला हा फॉर्म्युला आहे बघा, जीएसटी बरोबर टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी पर्सेंट. आता जीएसटी कोणता असणार, तो इनपुट टॅक्स. मग इनपुट टॅक्स इज इक्वल टू, बरोबर आहे का. आता इथे मी इनपुट शब्द ऍक्च्युअली फॉर्म्युला जीएसटीचा आहे, पण आता मी इनपुट का म्हणतो, परचेसिंगच्या वेळेस चाललंय म्हणून. इनपुट टॅक्स इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इनटू जीएसटी पर्सेंट. बरोबर आहे का. आता बघा, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे x, जीएसटी किती आहे 18%, म्हणजे x इंटू 18/100. हा झाला इनपुट टॅक्स ऍट द टाइम ऑफ परचेस. हा जीएसटी म्हणूया त्यावर. आता आपल्याला टोटल अमाऊंट इज गिवन, मग टोटल अमाऊंट इज इक्वल टू, दॅट इज द फॉर्म्युला, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. आता जीएसटी म्हणजेच कोण आहे, इनपुट टॅक्स. फॉर्म्युला कसं ट्रान्सफर करतो बघा, टोटल अमाऊंट 8,000, टॅक्सेबल व्हॅल्यू x आणि इनपुट टॅक्स मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 100. प्रत्येकाला 100 ने गुणा. हंड्रेड प्लस 18 म्हणजे 118x.
गुणिले 60 भागिले होईल आता जेवढा भाग द्यायला शक्य तेवढं 2 पंचे 10 2 9 18 2 पंचे 10 2 0 0 59 ही प्राईम नंबर आहे भाग जाणार नाही इथं पण मग हा 3 0 4 1 3 आणि 1 4 0 झाले 1 2 3 4 8 पंचे 40 भागिले 59 छानपैकी असं 1 2 3 4 5 59 ने भागायचं त्याला पर्यायच नाही आता मी काय करतो बघा भागायसाठी 59 ने आधी 59 चा पाढा तयार करतो 2 9 18 2 10 आणि 11 3 3 9 17 3 5 15 2 17 4 9 36 4 25 3 23 5 9 45 5 25 4 29 6 9 54 6 35 5 35 7 9 63 7 35 6 41 8 9 72 45 7 47 9 9 81 9 85 8 53 झालं पाढा तयार करून ठेवलं आता म्हणजे भागायला सोपं जातं बघा पहिली 40 ला 59 भागायला नाही 400 मग 400 रुपये 413 नाही जाणार 354 6 चा भाग हातचा घ्या हातचा द्या 4 गेले 6 9 5 गेले 4 वरून घेतला 0 आता 0 घेतला 460 पुढे याच्यापेक्षा हे मोठं झालं 7 चा भाग 413 7 9 63 17 65 बरोबर हातचा घ्या हातचा द्या 10 गेले 7 खाली 4 वरून घेतला हा 0 झाला आता हा 0 घेतला 470 पेक्षा हेच लहान आहे बघा 77 413 हातचा घ्या हातचा द्या 7 5 करून घेतला शेवटचा 0 570 ओके 9 531 हातचा घ्या हातचा द्या 9 राहिलं 3 राहिले 0 घेतला आता मनाने 0 घेतला मग पॉईंट दिला 390 हे 6 354 खाली 6 3 वरून घेतला 0 परत हा 3 होते 66 वरून घेतला 0 आय थिंक 6779.66 एवढा येईल बघा आता हे तुम्हाला काय लागेल भागाकार 6779.66 रुपीज दॅट इज द एक्स म्हणजे कोण आहे होईल टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे आज आपल्याला इनपुट टॅक्स काढायचा आहे हा एक्स म्हणजे कोण आहे टॅक्सेबल व्हॅल्यू लेट टॅक्सेबल व्हॅल्यू बी एक्स म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू आली 6779.66 रुपीज बरोबर आहे का आपल्याला काढायचं आहे आउटपुट टॅक्स सॉरी इनपुट टॅक्स हे इनपुट टॅक्स इज इक्वल टू असं केलं तरी चालेल किंवा ह्या 8000 नियमाचा केलं की काय फॉर्म्युला आणला जीएसटी म्हणजे आता इथं कोणता टॅक्स म्हणणार तो इनपुट टॅक्स इनपुट टॅक्स इज इक्वल टू हा फॉर्म्युला टोटल व्हॅल्यू मायनस टोटल व्हॅल्यू नाही टोटल अमाउंट मायनस टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजेच काय टोटल अमाउंट किती 8,67779.66 दोघांची बाजूबाकी बघा 8,000 पॉइंट नंबर 2 घरी म्हणून पॉइंट 00 6779 हातचा घेतला हातचा दिला हातचा दिला हातचा दिला हातचा दिला हातचा दिला 4 3 0 2 2 आणि 1 हा इनपुट टॅक्स आला 1220.34 काय शंका आहे का परत पाहणं काय मोठं गणित थोडं अवघड गणित आहे तुम्हाला यू हॅव गिव्हन
जय केमिकल्स परचेस लिक्विड सोप ऑफ ₹8,000 विथ जीएसटी. विथ जीएसटी म्हणून टोटल अमाऊंट म्हटलं त्याला. विथ जीएसटी येते. जीएसटी पेमेंट आपण मागच्या 4.1 मध्ये सोडवलं तसंच केलं बघा. ऍट द टाइम ऑफ परचेस. ऍट द टाइम ऑफ परचेस म्हणून इथं फक्त जीएसटी ऐवजी इनपुट शब्द वापरलाय. बाकी सगळे हेच फॉर्म्युले. मग इथं म्हटलं बघा टॅक्सेबल व्हॅल्यू बीएक्स. इथं फक्त जीएसटी ऐवजी इनपुट टॅक्स. टॅक्सेबल व्हॅल्यू जीएसटी पीसी. जीएसटी ऐवजी जीएसटी आला, इनपुट टॅक्स आला. माझं टोटल अमाऊंट टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी ऐवजी इनपुट टॅक्स. त्यात किती भरल्या हे सोडवलं. यू विल गेट एक्स टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू आल्याबरोबर हा एक फॉर्म्युला आहे बघा अजून. जीएसटी बरोबर टोटल अमाऊंट मायनस टॅक्सेबल. इथं फक्त जी इंस्टेड ऑफ जीएसटी इनपुट. आता इनपुट टॅक्स हेच आपण सेलिंगचं ऍट द टाइम ऑफ सेल म्हणजे आउटपुट टॅक्स येणार. बाकी सगळं सेम बरं का. बघा पुढे अर्धा घंटा वाचा. अँड सोल्ड इट द कंझ्युमर 10,000 विथ जीएसटी. म्हणजे टोटल अमाऊंट किती 10,000. जीएसटी 18 ऍट द टाइम ऑफ सेल. टॅक्सेबल व्हॅल्यू बीएक्स. इथं काय म्हणणार आउटपुट. टॅक्सेबल व्हॅल्यू पर जीएसटी पर्सेंट जीएस इंटू 18. रेट ऑफ जीएसटी सेम आहे इथपर्यंत सेम. टोटल अमाऊंट वर टॅक्सेबल व्हॅल्यू पर इथं काय म्हणणार आउटपुट. इथं 10,000 मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 100. इथं 10,000 हे भागिले बरोबर आहे का. मग इथं 2 पंचे 10 2 9 8 2 पंचे 10 बरोबर आहे. 4 0 1 2 3 4 हे 5 0 5 1 5 50,000 भागिले 59 बरोबर आहे का बघा. तर मग असं होतं दिवस पुसलं 59चा पाडा दिला होता ना मी. तो उगाच पुसला. बघा 2 9 18 2 15 आणि 11 3 9 17 3 15 9 17 4 9 36 4 25 3 23 5 9 45 5 9 25 4 29 6 9 54 6 9 36 5 35 7 9 63 17 35 6 41 8 9 72 8 45 6 47 9 9 81 9 85 8 53. ओके. आता 5 वरती 0 आहे बघा. 5 1 2 3 4 5 59 ने भागायचं. पहिलं 500 500 पेक्षा लहान कोणी 472 म्हणजे पहिला भाग 18चा 28 राहील. हा 0 खाली घातला 280 200 4 जाईल बघा भाग 236 10 6 गेले 4 7 3 गेले 5 3 8 वरून घेतला. हा 0 घेतला. आता 540 हा जमीन 9चा भाग खाली राहिला 9 वरून घेतला. शेवटचा 0 59 1 9 59 10 9 गेला 1 8 5 गेले 3 वरून घेतला 0 मग गेला पॉईंट. 310 पेक्षा लहान होतोय 5 3 295 10 5 15 राहील वरून घेतला 0 150 पेक्षा लहान 118 म्हणजे 2चा भाग जाईल. हातचा घ्या हातचा द्या 40 50 होईल वरून घेतला 0 320 पेक्षा लहान 5 आहे बघा. हा 3च घरं द्यायची पॉईंट नंतर. मग 8491 पॉईंट 8491 पॉईंट. काहीतरी चुकतंय बरं का आपल्या पुस्तकात. चुकतंय का आपलं चुकतंय काय नाही बघा बरं. 4 9 36 4 25 20 23 5 9 45 5 4 29 6 9 54 6 35 5 35 7 9 63 7 35 6 41 9 72 8 45 6 47 बरोबर आहे. तिसरा 280 236 गेले 10 6 गेले 4 7 3 4 3 7 सॉरी चुकलंय आपलं. एक्सट्रीमली सॉरी. हां
440 पेक्षा लहान कोणी बघायचं तर हे 7 413 20 30 40 बरोबर आहे. हा शून्य झाला. आता हा शून्य 270 270 म्हणजे 236 4 चा भाग जाईल. 36 गुणे 72 म्हणजे 34 आहे. शेवटचा शून्य घेतला. शेवटचं शून्य नाही 472 झालं. हा शून्य इथं आला. हा शून्य सगळे शून्य संपले. पॉईंट झाला इथं आला. 340 5 चा भाग जाईल. 295 45 झाले खाली बघून घेतला शून्य. 450 7 चा भाग जाईल. 413 43 50 0 370 370 म्हणजे 6 चा भाग जाईल. बस झालं. पॉईंट नंतर तिसरं घर 5 पेक्षा मोठे घेऊन 58 करायचं फक्त. म्हणजेच 84 74 पॉईंट 58. थोडं अवघड कॅल्क्युलेशन आहेत बघा. हा आला x म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू इज 8474.58 रुपीज. सो इनपुट टॅक्स म्हणजे बरं झालं बघा. कोणता फरक लावतो तुम्ही? हा जीएसटी इनपुट. आता आउटपुट मला आहे ना का बरं? सेल्स झालं आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स इज इक्वल टू टोटल अमाउंट मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू 10,000 वजा 84 74.58. 10,000 आहे बघा. 0.00 हे 58 84 74 घेतलं बघा. बरोबर आहे का? पॉईंट खाली पॉईंट. हातचा घ्या, हातचा द्या, सगळीकडे हातचा देऊन टाका. 10 तून 8 गेले 2, 9 तून 5 गेले 4, 9 तून 4 गेले 5, 9 तून 7 गेले 2, 9 minus 4 5 1 1525. हा आउटपुट टॅक्स. बरोबर. आउटपुट टॅक्स झाला का 1525.42. आता आयटीसी मग अशी का आपण इनपुट टॅक्स काढलेला आहे 1220.34 येतो. आता काय म्हणणार? जीएसटी पेबल. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट. जीएसटी पेबल मध्ये किती भरा? 1525.42 वजा 1220.34. 1525.42 1220.34 पॉईंट खाली पॉईंट. हातचा घ्या, हातचा द्या. 8 3 3 गेले 0. बरोबर आहे का बघा? 5 0 गेला 5 0 3 305.08. हाला जीएसटी. आता सीजीएसटी जीएसटी काय म्हणणार? सीजीएसटी पेबल. जीएसटी पेबल अपॉन 2. जीएसटी पेबल 305.08 भागिले 2. बे 1 बे 5 10 बे 2 4 बे 5 10 बे 4 8 152.54. इट इज अ सीजीएसटी पेबल. आता एसजीएसटी पण काढू शकता. थोडंसं मोठं गणित आहे पण सेम प्रकारचं गणित आपण 4.1 मध्ये पाहिलंय. टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स बांधण्याचं त्याच सिस्टीमने सोडवलंय. इथपर्यंत तसंच होतं बघा. टॅक्सेबल व्हॅल्यू काढेपर्यंत अगदी जीएसटी काढेपर्यंत फक्त तिथे इन्स्टेड ऑफ जीएसटी आधी आपण इनपुट टॅक्स घेतला आणि नंतर तेच सेम आउटपुट टॅक्सला केलं. कॅल्क्युलेशन अवघड आहे, गणित मोठं आहे, घाबरायचं काही कारण नाही. सेम गणित आहे बघा. सेम गणित. पान नंबर कुठे या बघा. 4. पान नंबर 110 वर या डायरेक्ट. 7वं गणित बघा. डीलर सप्लाइड वॉकी टॉकी सेट ऑफ ₹84,000 विथ जीएसटी टू पोलीस कंट्रोल रूम. रेट ऑफ जीएसटी 12%. फाइंड द अमाउंट ऑफ स्टेट अँड सेंट्रल जीएसटी चार्ज बाय. नाही हे नाही, सॉरी. म्हणजे हे असंच करायचं आहे आपल्याला. पण ह्या टाईपचं गणित पाहतो मी. थांबा. होलसेलर परचेस इलेक्ट्रिकल गुड्स फॉर टॅक्सेबल अमाउंट 1,50,000 ही सोल्ड द रिटेलर टू द टॅक्सेबल अमाउंट.
विथ जीएसटी कुठे बघा शोधा. सेम प्रकारचं गणित असल्यामुळे परत पुन्हा सोडून नको द्यायला, तुम्ही ते सोडू शकाल बुवा म्हणून मी ते गणित शोधत होतो. पान नंबर इनपुट टॅक्सेबल व्हॅल्यू नो डीलरशिप विथ नो Anna Patil separate vacuum cleaner to shop cleaner at Vasai Mumbai at the taxable value. No. Give and change. So company has taxable value. GST company had paid. चलो बघूयात नंतर आपण प्रत्येक गणित पाहू त्यावेळेस सापडते का बघू. त्यानंतर पेज नंबर 92 वरचं लास्ट एक्झाम्पल. त्यामध्ये 91 पानावर एक छोटंसं चौकोन दिलेलं आहे बघा. अ ट्रेडर टॅक्स पेयर म्हणजे करदाता म्हणतो आपण त्याला. टॅक्स पेयर हॅज टू पे जीएसटी विदिन द प्रिस्क्राइब्ड टाइम लिमिट, म्हणजे दिलेल्या तारखेच्या आतच कर विवरणपत्र दाखल करणं आवश्यक असतं. ही हॅज टू सबमिट अँड फाईल द जीएसटी रिटर्न ॲज पर द रूल्स, नियमानुसारच दिलेल्या वेळेत भरावं लागतं. ऑल दिस कॅन बी डन ऑनलाईन भरता येतं. यू कॅन लर्न मोर अबाउट जीएसटी रिटर्न्स ऑन, म्हणजे त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन डिटेल माहिती घेऊ शकता. मी सकाळी आपण पाहिलं बघा, हा मॅन्युफॅक्चरर होता, त्यानंतर हा होलसेलर होता, हा रिटेलर होता आणि हा कंझ्युमर होता. म्हणजे हा ग्राहक, हा वितरक, हा उत्पादक आणि हा दुकानदार आहे बघा आपला किरकोळ विक्रेता म्हणतो आपण त्याला. ही साखळी आहे बघा. इट इज अ ट्रेडिंग चेन, म्हणजे व्यवसाय साखळी ही. मॅन्युफॅक्चरर कडून होलसेलर घेतो, होलसेलर कडून रिटेलर घेतो आणि रिटेलर कडून कंझ्युमर घेतो. हे प्रत्यक्षात विकत फक्त आपण शेवटी जो आहे ग्राहक आहे आपण, बरोबर आहे का. म्हणजे आपण विकत घेतो कस्टमर. मग कस्टमर ज्यावेळेस विकत घेतो त्याच ठिकाणी फक्त थोडंसं वेगळं नाव द्यायचं, म्हणजे कस्टमरला सी वापरतात आणि बिझनेसच्या ठिकाणी बी असतो. हा घेतो ना होलसेलर मॅन्युफॅक्चरर कडून घेतो, म्हणजे बिझनेससाठीच घेतो, म्हणून बिझनेस टू बिझनेस म्हणजे BOB ह्या ट्रेडिंगला किंवा ह्या व्यवहाराला BO नाही B2B असं म्हणतात. परत होलसेलर कडून दुकानदार म्हणजे हा पण बिझनेस टू बिझनेसच आहे, याला पण B2B म्हणतात. पण दुकानदाराकडून जेव्हा आपण घेतो आपण कस्टमर आहोत म्हणून याला बिझनेस टू कंझ्युमर म्हणतात. दोन प्रकारचे व्यवहार आहेत बघा, बिझनेस टू बिझनेस आणि हा बिझनेस टू कस्टमर किंवा कंझ्युमर. अशा पद्धतीने ही गणित आपल्याला सोडवायची आहे. आता आपण शेवटचं गणित बघा, त्यातलं एक्झाम्पल नंबर 4 ते समजावून सांगतो. हा सपोज अ मॅन्युफॅक्चरर बघा बरं का, मॅन्युफॅक्चरर सोल्ड अ सायकल फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल सोल्ड आहे बघा फॉर द टाइम ऑफ सेल. टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू 4000 रुपीज टू द होलसेलर. हा मॅन्युफॅक्चरर, होलसेलर सोल्ड टू रिटेलर आणि रिटेलर टू कस्टमर. अशी साखळी बघा. आता फॉर द टाइम ऑफ सेल वर म्हणा फॉर मॅन्युफॅक्चरर ऍट द टाइम ऑफ सेल टॅक्सेबल व्हॅल्यू 4000. पुढे कुठे रेट ऑफ जीएसटी 12% आहे बघा. जीएसटी पर्सेंट म्हणा किंवा रेट ऑफ जीएसटी म्हणा 12%. मग आता मला सांगा, हा मॅन्युफॅक्चरर आहे, हा सेल करतोय आणि सेल करताना टॅक्सेबल व्हॅल्यू दिली आहे, जीएसटी पीसी दिलाय, म्हणजे तुम्ही जीएसटी म्हणजेच सेल करताना तो घेणार आहे, म्हणजे आउटपुट टॅक्स
टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू GSTPC, ज्याला 4000 12/100 0.1248. हा झाला आउटपुट टॅक्स कुणाचा? मॅन्युफॅक्चररचा. आता फॉर होलसेलर, आता होलसेलर साठी आता बघा, होलसेलर देणार याला किती रुपये टॅक्स? 480 रुपये टॅक्स देणार, कारण हा माल विकतो आणि 480 टॅक्स घेतो, म्हणजे होलसेलर देणार आहे. होलसेलर परचेस करताना 480 टॅक्स देतो, म्हणजे इनपुट टॅक्स होलसेलरचा, हा जो आउटपुट आहे हा होलसेलरचा इनपुट होईल ना. अरे याने सेल केल्यावर टॅक्स घेतला 480 रुपये, म्हणजे याने घेताना 480 रुपये दिले, म्हणून इनपुट टॅक्स. आता पुढची काय म्हणतात ते बघा. होलसेलर सोल्ड इट टू रिटेलर, म्हणजे हा 4000 ला विकतो, हा 4800 ला विकतो, आणि रिटेलर सोल्ड टू कंझ्युमर 5200. आता होलसेलर हा रिटेलरला विकतोय आणि विकताना तो टॅक्स घेणार आहे, मग म्हणजेच टॅक्सेबल व्हॅल्यू 4008, रेट ऑफ GST तोच आहे. मग आउटपुट टॅक्स फॉर्म्युला हाच, GST चा टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू GST%. टॅक्सेबल व्हॅल्यू 4800 गुणिले GST%, 12/100, 12/96, 9/4 हा झाला आउटपुट टॅक्स फॉर होलसेलर. मग आता याचा इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स आहे, याचा आपण GST काढू. GST पेबल आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स 576 वजा 480, म्हणजे 96 रुपये 96. बरोबर आहे? बघा बरोबर, 20 70 20 90 बरोबर आहे. GST पेबल, GST पेबल अपॉन 2 96 अपॉन 2 42 82 16. या GST सुद्धा किती, म्हणजे ही चेन संपली. आता रिटेलर कशी येऊ? फॉर रिटेलर, इथे एक गोष्ट राहिली आपल्याकडून चुकून. GST पेबलच्या आधी तुम्हाला काय लिहायचं राहिलं होतं? सॉरी, आउटपुट टॅक्स मायनस ITC आहे, इथे ITC लिहायचं राहिलं. ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स झाला की माझं ITC इनपुट टॅक्स क्रेडिट 480, मग म्हणायचं GST पेबल बरोबर. मागच्या एखाद्या तिथं झालं माझ्याकडनं, दुरुस्त करून घ्या. इथपर्यंत झालं. आता फॉर रिटेलर, आता रिटेलरने काय केलंय? टॅक्स दिलाय कोणाला? होलसेलरला. होलसेलरने किती घेतलाय टॅक्स? होलसेलरचा जो आउटपुट टॅक्स आहे वसूल केलाय होलसेलरने कोणाकडून? रिटेलरकडून. होलसेलरने रिटेलरकडून 576 रुपये घेतलाय, म्हणजे रिटेलरने 576 दिलाय, म्हणजेच इनपुट टॅक्स रिटेलरचा किती झाला? याचा आउटपुट म्हणजे पुढच्याचा इनपुट, आणि मग टॅक्सेबल व्हॅल्यू किती केवढ्याला? 5200, आणि मग आउटपुट टॅक्स इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू GSTPC 5200 गुणिले 12/100, 12 गुणे 24, 12/5 60, 2 62. हा झाला आउटपुट टॅक्स. ITC बघा बरोबर काय? ITC 576. मगाच्या गणितात आपला ITC लिहायचं राहिले बघा. आणि मग GST पेबल आउटपुट टॅक्स मायनस ITC 576 वजा 624 वजा 576, हे 26 आणि 24 म्हणजे 24 48 रुपये.
CGST पेबल GST पेबल अपॉन 2 48 अपॉन 2 म्हणजे 24 रुपीज आणि या GST सुद्धा किती 24 रुपीज. आता कस्टमर रिटेलर कडून घेतोय म्हणजे तो माल घेताना टॅक्स देणार आहे म्हणजे इनपुट टॅक्स होईल त्याचा. नेहमी लक्षात ठेवा माल परचेस करताना जो टॅक्स दिला होता इनपुट टॅक्स फॉर कंझ्युमर. मग आता जो आउटपुट येतो 624. अशा पद्धतीने हे गणित संपलं. काही कळलं का ढेकळं कळलं नाही आहे ना. टॅक्सेबल व्हॅल्यू दिली आहे जीएसटी दिलाय सेल करतोय तो म्हणजे विकतोय म्हणजे आउटपुट टॅक्स आहे 480. याचा आउटपुट म्हणजे पुढच्याचा इनपुट म्हणून इथे इनपुट लगेच देऊन टाकलं. तो पण 4800 विकतोय म्हणून आउटपुट टॅक्स काढला. हा ITC होईल 480 दोघांची बाजूला केली 96 जीएसटी CGST काढला. याचा आउटपुट म्हणजे पुढच्या रिटेलरचा इनपुट झाला त्याचा आउटपुट काढला. हा ITC होईल 576 दोघांची बाजूला केली जीएसटी मिळाला GST मिळाला. या ठिकाणी 4 ते 92 पानावरचा हा तुम्ही भरू शकता. आता 9 प्रॅक्टिस सेट 4.2 6 आणि 7 गणित आहे. चार्ट तयार करायचा आहे 93 पेजवरचं. प्रिपेअर द बिझनेस टू कंझ्युमर टॅक्स इनवाइस. तुम्हाला सांगतो बघा टॅक्स इनवाइस आपण पाहिलेलं आहे साधारणतः पेज नंबर 82 पानावर आहे बघा. हेच लिहिलं तरी चालेल किंवा असं बनवायचं आहे तुम्हाला सेम. आणि त्यातलं शेवटचं जे बिझनेस टू बिझनेस जो टॅक्स इनवाइस आहे तो तुम्ही सर्च करून पहा. तुमच्या मनाने बघा तुम्हाला येतंय का तुम्ही प्रयत्न करा. या ठिकाणी आपला 4.2 संपलेला आहे. याच्यामध्ये आता आपल्याला प्रॉब्लेम सेटमध्ये 2 भाग आहेत बघा. प्रॉब्लेम सेटमध्ये प्रॉब्लेम सेट 4A आणि 4B असे 2 प्रकार आहेत. तर तुम्ही 4A मध्ये या. 4A मध्ये मला वाटतं यातले काही गणित तुम्ही सोडू शकता. दुसरं गणित डीलर गिव्ह 10% डिस्काउंट ऑन द शॉप पीस ऑफ ₹25,000 म्हणजे डिस्काउंटचं गणित झालेलं आहे बघा. इफ डिस्काउंट टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची मग GST काढायचा मग GST CGST तुम्ही सोडू शकता. ते यू कॅन ट्राय. तिसरं पण तसंच आहे बघा. रेडीमेड गार्मेंट शॉपकीपर गिव्स 5% डिस्काउंट ऑन द ड्रेस अँड चार्ज 5% GST ऑन द रिमेनिंग अमाऊंट. देन व्हॉट इज द परचेस प्राइस ऑफ द ड्रेस. सेम गणित झालेले आपलं. म्हणजे दुसरं आणि तिसरं आपण 4.1 मधला प्रकार आहे. 4.1 चा व्हिडिओ परत पहा तुम्ही. ते 2 गणित सोडवा. त्यानंतर ट्रेडर फ्रॉम सुरत गुजरात कॉटन क्लॉथ्स टू अ ट्रेडर इन राजकोट गुजरात. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कॉटन इज टॅक्सेबल व्हॅल्यू 2 लाख 2.5 लाख आहे ना ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे फक्त. 2.5 लाख म्हणजे 2,50,000 हे असं लिहायचं. इट इज अ टॅक्सेबल व्हॅल्यू अशी भरायची. त्यानंतर GST 5% आहे इथे भरायची 5%. आणि पेड बाय द ट्रेडर्स इन राजकोट. आता बघा ट्रेडर फ्रॉम सुरत गुजरात सोल्ड म्हणजे सुरत गुजरातवाले विकतायत टू ट्रेडर इन राजकोट राजकोटवाल्यांना. म्हणजे राजकोटचं जे तुम्हाला राजकोटचं विचारलं म्हणजे राजकोटवाले घेतायत. घेताना जो टॅक्स भरला जातो इनपुट टॅक्स. इथे इनपुट टॅक्स म्हणायचं नॉट आउटपुट टॅक्स. टॅक्सेबल व्हॅल्यू 80% GST म्हणजे हा इनपुट टॅक्स आला. फक्त तेवढंच काढायचं तुम्हाला फक्त इनपुट टॅक्स. 5वं मल्होत्रा परचेस सोलर पॅनल ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू दिली आहे. सी सोल्ड देन परचेस आणि सोल्ड दोन्ही दिले. रेट ऑफ GST दिलाय. मग सेम गणित झालाय आपलं. तुम्ही इथं म्हणायचं ऍट द टाइम ऑफ परचेस म्हणायचं. टॅक्सेबल व्हॅल्यू लिहायची GST पर्सेंट लिहायचं. इनपुट टॅक्स इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू टू GST पर्सेंट. इनपुट टॅक्स काढायचा. ऍट द टाइम ऑफ सेल टॅक्सेबल व्हॅल्यू लिहायचा GST पर्सेंट लिहायचा. आणि मग म्हणायचं आउटपुट टॅक्स इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू टू GST पर्सेंट. आउटपुट टॅक्स काढायचा. मग ITC लिहायचा आणि मग GST पेबल काढायचं. पहिले 5 गणित तुम्ही सोडू शकता. राहिलेले 5 गणित आपण पुढच्या तासाला पाहूयात. धन्यवाद.